श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। सर जो बैठेगा बोलो मैं आपको बोला मैं एक बार क्यों बैठेगा। नाशिक शहरात काल रात्री काठेगल्ली परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या मुद्द्यावर जमाव आक्रमक झाला होता आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। या हल्ल्यात 21 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले। द्वारका परिसरातील काठेगल्ली भागात जमावाने अचानक दगडफेक सुरू केली। पोलिसांनी वेळीच कारवाई करत जमाव पांगवला, मात्र त्यात काही अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले। दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर आहे। एकूण 21 पोलीस जखमी असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि मंत्री रुग्णालयात दाखल होऊन जखमी पोलिसांची विचारपूस करतात। घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना घटनास्थळी पोलिसांनी कशी तातडीची कारवाई केली याबद्दल माहिती दिली। नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली। त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत। राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी आज जखमी पोलिसांची भेट घेतली। यावेळी रुग्णालयात भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांनी जखमी पोलिसांसाठी सर्व उपचारांचा खर्च शासन उचलेल असं आश्वासन दिलं। शासकीय इतमामातनं त्यांच्यावर उपचार केले जातील। सर्व सुविधा त्यांना पोलीस कॉन्स्टेबल अधिकारी महोदयांना उपलब्ध करून दिल्या जातील। आत्ताच आम्ही चर्चा केलेली आहे की अगदीच काही सुविधा आपल्याला खाजगी दवाखान्यातनं पण जर घेण्याची आवश्यकता असेल, तपासण्याची काही आवश्यकता असेल, कोणाचं मार्गदर्शन वरिष्ठ डॉक्टरांचे घ्यायची गरज असेल तर ते पण आपण घ्यावं। त्याचा संपूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला जाईल आणि चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आपल्या या पोलीस विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्याचा पण निर्णय झालेला आहे। दगडफेकीनंतर सध्या नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।